अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे। सगळ्यांनी 2 मिनिटं जागेवर उभं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्यासोबत आहेत. आपण काय सांगणार? आमच्यासाठी सगळ्यांसाठी ही तसं दुःखद आणि वेदनादायी आजचा क्षण आमच्यासारख्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना वाटतोय. ज्या अजितदादांचा वाढदिवस आम्ही वर्षानुवर्ष 22 जुलैला साजरा करायचो, आज ती जयंतीच्या स्वरूपामध्ये साजरा करताना फार मोठा वेदना आणि दुःखही आम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती प्रामुख्याने जाणवतंय. दादा हयात असताना त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा आज या निमित्ताने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जनतेला, कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य ज्यांचा राजकीय क्षेत्राशी काही संबंध नाही अशाही लोकांना आज खऱ्या अर्थाने दादांची आठवण येते. आज दादांच्या ज्या वेळेला स्मरण येतं त्यावेळेला त्यांचा महाराष्ट्रात असलेला वक्तशीरपणा, निर्णय घेण्याची, तातडीने निर्णय घेण्याची असलेली त्यांची क्षमता, दादांनी असलेला विकासाचा धडाका, एक घाव 2 तुकडे करणारा असा कायम निर्णय घेणारा नेता महाराष्ट्रातल्या या मातीतून हरपला, याच्याबद्दल प्रचंड वेदना आज आमच्या सारख्यांच्या मनामध्ये येत आहेत. माझ्याच मतदारसंघातला अंमळनेर मतदारसंघामधला विचार जर का केला तर मागच्या 5 वर्षामध्ये हे जी काही वीट रचलेली असेल, जो विकासाचा मोठा पाऊस आज अंमळनेर विधानसभा क्षेत्रामध्ये जर का पडला असेल तर ते केवळ आणि केवळ फक्त अजितदादांच्या माध्यमातूनच इथपर्यंत पैसा आणि विकास हा अंमळनेर मतदारसंघामध्ये आला, असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतोय. त्याची उणीव आणि त्याची जाणीव आज आम्हाला सगळ्यांना होते. त्यांच्या स्मरणार्थ अनेक स्वरूपाचे कार्यक्रम महाराष्ट्राच्या स्तरावर घेतले जात आहेत. कुठे वृक्ष लागवड केली जाते, कुठे शाखांचं बोर्डांचं अनावरण केलं जातंय, रक्तदान शिबिर घेतले जात आहेत. असे अनेक उपक्रम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. जयंती आहे आणि अजितदादा आपल्यात नाही आहे, काय सांगू? दरवर्षी 22 जुलैला आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षाच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण राज्यामध्ये दादांचा वाढदिवस साजरा करायचो. परंतु आता आमचं सर्वांचं दुर्दैव आहे की आज दादांची पुण्यतिथी आम्हाला साजरी करावी लागते आहे. या ठिकाणी सर्वच पक्षांची प्रमुख मंडळी आज दादांना आदरांजली देण्याच्यासाठी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख
पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे जळगाव शहराचे आमदार राजमामा भोळे होते, महापौर काळेताई होत्या, सर्वच मंडळी, पवार साहेबांच्या गटाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांनी आपापल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. आज आमच्या दृष्टीने खूप दुःखद दिवस आहे की आम्हाला आज या ठिकाणी अभिवादन करण्याची वेळ दादांना त्यांच्या प्रतिमेला करावी लागते. दादांनी या महाराष्ट्रासाठी जी काही मेहनत घेतली, जे कष्ट घेतले, जे काम केलं, ते उभा महाराष्ट्र सातत्यानं आठवण करतोय. एकही माणूस असा नाही आहे की तो दादांच्या निधनाच्या नंतर त्याला दुःख झालं, तो रडला. लहान माणसापासून मोठ्यापर्यंत सगळ्याच घटकातल्या व्यक्ती त्या 28 तारखेला दादा गेल्याच्या नंतर रडत होता. दादा गेल्यामुळे राज्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, कार्यकर्त्यांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, मजुरांचं, कामगारांचं नुकसान झालं. अशा पद्धतीच्या भावना या दादांच्या संदर्भामध्ये त्यावेळेला व्यक्त करण्यात आल्या आणि म्हणून आज या ठिकाणी सर्व समाजातली, सर्व घटकातली, सर्व पक्षातली मंडळी या ठिकाणी उपस्थित होती.